मला पोर दे बोल दिशीला प्राय तिशीत लग्न होऊ दे एकीशी. नमस्कार मंडळी, आणि आज आहे मला सुट्टी, आणि सुट्टी म्हणजे चला बोलूया आपण ब्लॉग बनवूया. एक आपला मित्र येतोय, तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला टायटल आणि थंबनेल वरून समजलाच असेल की मी आज करंजा मधल्या ज्या प्लेसेस आहेत बाहेरच्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करीन, आणि मी पण थोडा फिरून होईल आणि तुम्हाला पण दाखवेन. तर लेट्स गो, बघूया. आता दाखवते थांबा आमचं. मधीचा बोला दाखवते थांबा, काय वरती आहे, किती मोठा आलाय. तर सुरुवात होतोय आपण. मेन मुद्दा आहे आपल्या आज ब्लॉगचा, काय स्पॉट दाखवायचा आपल्याला. आता आपण कुठं जाणार आहोत? आता द्रोणागिरीच्या मंदिरावर सगळ्यात पहिला स्पॉट तो असणार. सगळे आमची ग्रामपंचायत बघू शकता तुम्ही, आणि हा मंदिर आहे. या मंदिरात जाऊन जाणार होतो आता वरती. कमान दाखवीन होत नाही मी, कमानीचा मान मग पायरींचा मान. कमान मात्र आपली. तर फायनली गाईज आपण वरती आलेलो आहोत. हा एक गावातला रोड आहे आणि मेन रोड या साईडने येते. तर आता मेन रोडला लागलोय आपण, आणि आता थोड्याच तर गाईज तुम्ही मंदिर बघू शकता आमचा द्रोणागिरीचा. सध्या बंद आहे, तुला दर्शन भेटलं नाही भाई. पाणी बसलं आलं काय आणलंय पोत, आणि एकदम सुखाची लाईफ जगा असेल मस्त. तो सुखाची लाईफ जगत असेल, पण रात्रीची झोप पण नसेल लागत. झाड कधी मोठे बघ परला नाही तो अख्खं घर जाईल. तर मला जेटी दाखवते मी. तर ही आहे पहिली आपली जेटी आहे. होड्या बघा, होड्या. हा, ही पहिली जेटी आहे, हिला फर्स्ट जेटी बोलतात. आणि सेकंड जेटी आहे, आणि थर्ड जेटी या साईडला आहे, ती पण दिसत नाही ती. आणि बोटी बघू शकता की त्याला आपण जाणार आहोत तिथं. आणि मच्छीचा मला वाटतं मच्छी चालू झाली आता. आणि आमची ग्रामपंचायत घेतली आम्ही मच्छी. हे घेतलं 300 रुपये शिवंड्या, 300 रुपये आवऱ्या मोठ्या मोठ्या. घरं ना. हो, मी काल खाली पण एक बनवून ताजी. ती पण कोलबे JSW ची बात चालली कोल घेऊन. आणि त्या साईडला तो किनारपट्टा दिसते, तो माझ्या मामाचं गाव आहे. तर फायनली गाईज हा मंदिर आहे, आणि तुम्हाला एक छोटासा मंदिर दाखवतो कासप देवाचा. तिथं आता कोण लपडा वगैरे नसेल बसला तर ठीक आहे, नाही तर तिथं बसतातच कोण ना कोण. येतो नाइंसाफी ऐसा नाही, बेकार वाटते. पण बोलायला बेकार वाटते, पण हा पण असाच माणूस आहे. आपण गर्लफ्रेंडला घेऊन तो तसाच करते. मी कधी कुठल्या मंदिराजवळ गेलो, माझी पण गर्लफ्रेंडच नाही. आणि लग्नाचा हॉल आहे इथं. 10,000 रुपये घेतात काहीतरी लग्न साखरपुड्याचं. तर तुम्ही बघू शकता हा कासप देवाचं मंदिर आहे. पहिले इथं आम्ही जाम म्हणजे मस्ती वगैरे जाम ते देवलावरती वगैरे चढलोय बारीक असताना, पण आता काय चढायची एवढी हिंमत नाही, कारण आता अक्कल आलेली आहे. पहिले अक्कल नव्हती तर देवलावरती पिंडाच चढायचो, पण आता चढू शकत नाही. पायपर भाई मला पोर दे बोल दिशीला प्राय तिशीत लग्न होऊ दे एकीशी. चला जाऊया आता. नेक्स्ट स्पॉट तुम्हाला दाखवते. इथनं चालत नाही जायचं आपल्याला, आता इथून खालती उतरायचं आहे. जेटी दाखवू, आणि तुला माहिती नाही ना तो हिडन पॉइंट मी दाखवते. हिडन जेम आज आपल्या मेन याच्यामध्येच कव्हर करायला. जर तुम्ही बाहेरना व्हिडिओ बघत असणार तर पहिला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कुठं जागा आहे. मामी सांगू तुम्हाला. काय मी बोललोय. हा, आपल्या उरण मध्ये, उरण करंजा मध्ये प्लेस आहे. बाकी लोकेशन तुम्हाला देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये, काय कसं काय याचा. तर डोंगर बघू शकता तुम्ही, द्रोणागिरीचा डोंगर. याची एक वेगळी स्टोरी. आपलं दर्शन वगैरे झालंय बाहेरून. आता जेटी दाखवायचं काम करतो तुम्हाला. इथून असं उतरायचं खाली आणि लेफ्ट साईडला जायचं. तर चला भेटूया डायरेक्टली आपण जेटीवरतीच जाऊया. पहिले तर तिसऱ्या जेटीला जाऊया, ती दिसली नाही ना कॅमेऱ्यामधून, पहिले तिला भेट देऊया आपण. तर येता तुम्ही तर रस्ता पण बघून घ्या कसा आहे. आठचा रस्ता आहे, मेन रस्ता पण आहे तो. पण मेन रस्त्यावरून येताना आपण आलो, आता जाताना आपल्याला म्हणजे असं वलसा घेऊन जायला लागते पूर्ण गावाला. तर स्पॉटच्या ठिकाणी एक म्हणजे तसा प्लॅनच बनवून आलोय का इथून तिथं जायचा, तिथून तिथं जायचा. त्याच्या मुलं नाहीतर गेलो असतो मी तिथून खालीनच खालीन कर चालला. बोटी बघा इथं बोटी बनतात, फायबरच्या बोटी बनतात इथं. केबिन वगैरे सगळं काम चालू असते.
बघू शकता काय जे फायबरचा साचा आहे, या साच्यामध्ये फायबर टाकतात आणि अशा बोटी बनवतात. या अशी बोट बनते. आपल्याला त्या जेटीला जायचं आहे आता. जेटीवरती आला ना करंजावरती, एक जेटी सोडून तिसऱ्या जेटीवरती डायरेक्टली कुठे पण गेलं तरी हवा सेफ. पण या तिसऱ्यावर जेटीवर तर तुम्हाला जो नजारा आहे ना असा बघायला, तो तिथून अजून म्हणजे कुठून पण बघा चांगलाच वाटतंय बघायला. तर लेट्स गो, तिथंच भेटूया आपण. नवीन सजवलेली बोट बघू शकता तुम्ही. बोटीचं नाव आहे लकी इंडिया MH. नवीन बोटी बनवतात. जवळजवळ 1 करोड बोटीला जातात पण मला इंजिन सोबत. त्यांना सबसिडी वगैरे मिळते ना सर्व. इथं शूटिंग पण लय होतात पिक्चरच्या, परत सॉन्ग वगैरे, कोली सॉन्ग चालूच असतात शूटिंग इथं. पण आता कसं सगळी कामं चालू आहेत ना, तर काय घाण झाली तर आता कोणी येत नाही. 2-3 महिन्याने परत सुरू होतील सगळी जण. लाचीतलं बापरे बघा. हो दादा, अरे मावरा काढताना काय हल्ली चले बंद आहे म्हणजे डोली बिली भरताना. या पट्टीवर मावरा काढतात आणि विकतात. बापे काम कसे करतात. जाल कसं वारताना बघाय. आता बोटीन टाकतील आणि मावराला जातील बाहेर. मावराच्या गाड्या येतात या गाड्या येतात ना, या मावरा घेऊन जातात हॉटेल वगैरे, बाहेर देशान वगैरे, बाहेर वगैरे सप्लाय होते या गाड्यातून. आणि या साईडला बघूया काय आहे का मावरा घेऊन. फेरी मारू. भरपूर मोठी जेटी आहे आमची, करंजाची जेटी. सगळे इथं काम चालू आहे. कोणत्या तरी बोटीन चढून नंतर मावरा बिवरा करायचं झालं तर. आधीची बोट नाही लागली असेल ना. आपली मित्राची बोट नाही, त्याला फोन करायचाच विसरलो. नंतर करूया त्याला फोन. चला इथून जाऊया आता. तुम्हाला तिसरा पॉईंट दाखवतो. हा मला तिसरा पॉईंट होता. एक चौथी जेटी दाखवते. एक प्रवासांची जेटी आहे. म्हणजे अलिबाग प्रवासाचं काम चालू आहे बघा याचं. सर्वजण बिझीच आहेत, कोणाला टाइम नाही आपल्या इथं बघायला. तर त्यांना पण जरा आपण डिस्टर्ब नाही. बघा बापे चाललेत बघा बोटीत. मागच्या टायमिंगला गाईस माझा या रोडला ऍक्सिडेंट झालेला होता. एक बाईकवाला आला आणि मला उडवला. ते गटाराच्या दिवशी झाला. तर एकदम जाऊ दे, नव्हती का. इथं भंगारवाले बघा, भंगारवाले येऊन बिझनेस करतात. किराणावाले म्हणजे बाहेर मारवाडी युपीवाले येऊन बिझनेस करतात. पण आपली लोक, आपल्या लोकांना काय माहिती काय करतात. जागा विकतात नाही, जागा नाही विकली, ते ऑलरेडी भाड्याने देतात. तर काही हा आहे मरीना हॉटेल. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते बनवून भेटते. म्हणजे एखादी व्हिडिओ आपण कधीतरी बनवू त्याच्यामध्ये जाऊन. म्हणजे आणि हा इथला बिअर शॉप आहे. मी सजेस्ट नाही करत, पण तुम्हाला कोणाला वाटत असेल पियाची तर तुम्ही बिंदास पिऊ शकता. आणि हा एक हॉटेल आहे, चायनीज हॉटेल. याच्यामध्ये पण टेस्ट एक नंबर बाप टेस्ट आहे. तर जाऊया. आणि सर्व सामान भेटतंय, नेट वगैरे तसरी. तर जेवताना बघ असा चौथा मोठा पोर्ट नाही रे, तो जेटी आहे. आता इथून आपली प्रवासाची जेटी दाखवू थांबा तुम्हाला. तर तुम्ही बोटी बघून कंटाळू नका, कारण बोटी एवढ्या आहेत ना करंजामध्ये. चिकार बोटी आहेत, अजून बोटी बाहेर आहेत. आणि अलिबागच्या बोटी वेगळ्या, त्यांच्या आपल्या रेवसच्या बोटी वेगळ्या, दादूरकरांच्या वेगळ्या, सगळ्यांच्या वेगवेगळ्या बोटी आहेत. या फक्त करंजाकरांच्या जास्त करून पुरण कोटनाका अशा बोटी आहेत. का कमीच ही प्रवास बोट बघू शकता तुम्ही. कणकेश्वर ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला तसा काय बोटीमध्ये जाऊन आलो. हा बाई व्हिडिओ बघा तुम्ही, सॉलिड व्हिडिओ.
दादा काय भेटला का नाही? 11 वाजल्यापासून आलास तू, तुला 11 वाजल्यापासून बघते, अजून एक पण नाही काय भेटला? मासा भेटला मला. कुठला भेटलाय दाखवा. कुठले आहेत तुम्ही दादा? पनवेलचे. आणि असू द्या तुम्ही मच्छी पकडा आणि आम्हाला फक्त दाखवा. हा चिवणी भेटली, चिवणी भरलेली आहे काय बाई? सीन बघू शकता जेटीचे आमचे असे आहेत. काही तर बोटी लागतात, ही मधली जेटी आणि एकदम तिसरी जेटी आता आपण, आणि ही मेन जेटी आणि अजून एक जेटी आहे तिथं, थांबा दाखवते. ही प्रवासी जेटी आहे. काय भेटला? आला काय? हो भाईने सॉलिड काढलाय, डाक नंबर भरलेला असते तर काहीच ही नसतात आला कशी बघता त्याच्या पिशवीतून माझ्या हातून एक चिल्लक पडला. म्हटलं तिथलाच नशीब त्याला तो लगेच आला. मलाच बेकार पडलेला, कशाला बघायला गेलो. थांबा तुम्हाला प्रवासी जेटी दाखवू. जंबा प्रवासी बसलेत बघा अशा बोटीत. चला आतला हे सर्व पॉइंट बघून झाले आता आपले. आता तुम्हाला एक मेन एक हिडन पॉइंट दाखवायला चालवलाय. आता आपल्या आलोय ना आपण, तसंच सरळ जायचंय तिसऱ्या जेटीला. तिथं आलोय ना तिसऱ्या जेटीवरून, तिथंच जायचंय चिखलामधून. तुम्हाला तो रोड दाखवतो कुठून आहे तो. त्या डोंगराच्या कॉर्नरला दुषित जायचं आपल्याला. बियर शॉप पप्पा व्हिडिओ बघित असेल, शंभर हसत असेल त्याच्यावर काय चाललंय. काय नाही पप्पा मस्त आहे, अशी मस्ती करायला लागते ब्लॉग मध्ये. आणि ये इथून आलो ना, ही तिसरी बघते आहे. आता इथूनच रिटर्न जायचं आहे, सरळ जायचं आहे आपल्याला. बाबा बघा इथनं तर असला रोड खराब आहे. हा आहे रस्ता आईच्या गावात 12च्या भावात. मला उतरायला लागेल आणि भावाची व्हिडिओ काढते. थांब मी जाते पुढे. यो कसा काढल गाडी मला माहिती नाही, पण याची व्हिडिओ काढीन. जर पडला तर भाई रेकॉर्ड होईल, दुसरा काय. शपथ डेंजर आहे भाई, डेंजर आहे भाई. ऍडव्हेंचरस बघू काय करू शकतोस तू. कम ऑन. एक काम कर गाडी सांगू ते रोडशी घेऊन ये भाई. फिरव गाडी फिरव. मी आलो थांब. ही रोडशी नको आता, कारण हे रोडची पुरी वाट लागली. हा अजून एक रोड आहे त्या साईडची, त्याचा गाडी घेते. थांबा पहिली गाडी. हा एक रस्ता आहे आणि हा एक चांगला रस्ता आहे. आणि चांगला म्हणजे तो पण आहे, बऱ्यापैकी आहे. काय आलं तुला काय वाटतंय? बऱ्यापैकी आहे. तो तर डेंजरस एकदम. हा बघू शकता तुम्ही, म्हणजे पूर्ण चिखलच आहे. आणि हा पुढचा रस्ता पण थोडा डेंजर आहे भाई. हे पूर्ण गाडी बघ. रस्ता आहे काय चालत येतच? चल जवळच आहे, जास्त लांब नाही. इथं लाव कुठं रस्त्या नको लावू, ते रोडला लाव गाडी. नाही ते रोडला लावू, ती पण चालायची वाट आहे. गाईस आपण गाडी लावलेली आहे. हॅलन शेट काय बोलतस? काय आता रस्ता बघून वाटतं गाडी आपली थांबली तर गाडी यात्रीचा वापर करून आता आपण चालत जाणार आहोत, कारण हा रस्ता जामच जरा स्लिपरी आहे. याच्यामध्ये ढगर टाकून बघूया किती चिखल आहे आणि याच्यामधून कशी काय गाडी गेली असती. 1 2 3 बाबा म्हणजे इथनं वरनं गेली असते रे. नको रिस्क काय फालतू का. आपलेच पाय स्लिप होतात भाई. कधी चालत नाही गेलो इथे, आम्ही गाडी बाईकवरच जातो, पण आज चालत जायला लागला. लेट्स गो. बोट काढली रे, तुम्हाला बोट दाखवते ना भाई. इथली ही बोट वाढतात बघा, हे जेसीबी लागलेत म्हणून एवढी घाण झाली. नाही तर हाच मेन रस्ता आहे याला इथना वरती जायला. लेट्स गो. फायनली बघू शकता गाईज, इथना डोंगर आणि इथना समुद्रावर जायला
एक मित्राचा कॉल आलेला, त्याला कॉल लागते काय तर त्याला बोलवतोय ते येतोय काय, नाहीतर दोघं जण एन्जॉय करू आणि कंटिन्यू. बघू शकता तुम्ही गाईज कसा कोंबडी घरा जुनी पद्धत बघू शकता तुम्ही. कोंबडा बघा किती आहे. 1 2 3 6. वरती आलोय. कसं वाटतंय तुला? सांगते एकदम वाईब वेगळी आहे. तर गावातली गावामध्ये आलोय. पण प्लस पॉइंट आहे समोर समुद्र. क्या बात आहे. म्हणून तुला जीवाला लागेल असं मी घेऊन आलोय. बघू चल, जर तो ते साईडला बसलेले ते बोलतात काय तो पॉइंट आहे तो बंद केलाय. बघूया भेटला तर बघूया, कसा तरी जावाचा प्रयत्न करू. कारण आलोय तर माझ्या मित्राला तो पॉइंट दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. ते शेत लावलंय बघ यांचा. पाणी पण कसलं इथे बघ ना मस्त. वाई भाई वाई, ही पाणी शुद्ध पाणी आहे. शुद्ध डोंगरांचं पण आहे. ये प्युरिफाय काय नाही, ये रिअल पाणी आहे. ये सारे स्कॅमर आहेत बाकीचे सगळे. या अशा लाईफ मध्ये तुम्ही किती पण ब्लॉग बनवा, इथं जा तिथं जा, पण या अशा ब्लॉग बघायला जी मजा येते ना आणि बनवायला मजा येते ना, जायचं चिखलात खेळायचं, मला तर जाम मजा येते. म्हणजे असं ब्लॉग कुठं जंगलात जायचं, हे जायचं ते जायचं, अशी मजा येते ना, लय मजा येते. आणि याच्या नंतर पण मला वाटते मी आमच्या भाटीवरती शेतावरती जाण्याचा प्रयत्न करेन. मम्मीने काय लावलंय बघूया तिथे. या ब्लॉगच्या नंतर आपण तो करू. बघू शकता बैल वगैरे इथले. हे बैल आणि हा माझा मित्र. हा माझा मित्रच, त्याच्या पुढे मी काय नाही बोललोय. मस्त वाटतंय ना तुला? कसं वाटतंय? जरासा हराभरा वाटतंय की नाही? फील येते वाईब. एक तुला इथना सांगू, एक सोनेरी हिरा जाते. तो ब्लॉक केलाय आता, पण ब्लॉक केलाय तरी जरासं पाणी यायला पाहिजे होता. काय माहिती काय केलंय कोणी. असा वावाचा ना तो, जाम वावाचा. तू ये साईडलो. खाजगी मालमत्ता. खाजगी मालमत्ता आहे. तर त्याच्या मुला एकाने आम्हाला अडवलेला. त्याला कुठे चालला? वरती चाललोय. नेहमीप्रमाणे आपण इथे येतो आणि तो बोलला इकडे. तर आता बोललोय मी. पहिल्यांदा असं गेलो का कोणी मला बोलवलाय आणि मी गपचूप असा देवासारखा गेलो. मी त्याला प्रश्नच नाही केला प्रश्न येऊ म्हणते. नाही, त्याला विचारायला पाहिजे होता. कारण आता खाजगी मालमत्ता आहे तर काय बोलू पण शकत नाही ना. यांची भाजी लावली बघा, कसली मांडव लावलं. हे असेच मांडव आहेत. हॅलन, हे काकडी शिरालीचं मांडव असं असतं ना. आणि हा एक ग्राउंड क्रिकेटचा. आणि आपल्याला इथून त्या साईडला जायचं आहे. तर बघूया आपला मित्र घुसतोय का नाही त्याच्यामधून. रस्ता बंद केलाय बघ. रस्ता बंद केलाय, पण लेट्स गो. जाण्याचा प्रयत्न करूया आपण. क्या बात आहे. भाईला आल्या वा क्या बात आहे करायला लागलाय. त्या पॉइंटला घेऊन गेलो. कसं आहे? आधीचा कॉल आला. थांबा 1 मिनिट, मित्राचा कॉल येतोय. चला तर जाऊया आपण याच्यामधून कसं तरी घुसूया. मी घुसतोय पहिला. आलं घुसल का नाही मला तो टेन्शन आला. चल, एवढा विचार तर मी कधी केला नाही जिंदगीत. लेट्स गो. हलन, त्याला या थांबाचा. ओके चला त्याला थांबूया. तर इथून ना भेटलं ना तर आपण तिथून खालून येऊ. पण तिथं जर शेत लावलं असेल तर शेतामधून त्या चालून या भेटणार ना आपल्याला. कशी टेस्ट कशी आहे? पाणी आहे भाई. शुद्ध पाणी आहे. पाणी शुद्ध पाणी आहे. एवढं डायरेक्टली हागला नाही पाहिजे. नाही एवढे वरती नाही कोण जात भाई. एवढे वरती नॅचरल पाणी आहे. फक्त जनावर जर मेला असेल त्याच्यामध्ये, बाकी ठीक आहे. तो होतो फिल्टर होते तो फिल्टर होतो. त्याला माहिती आहे. कारण गाईज हा माणूस आहे ना, तो इस्रो सायंटिस्ट. त्याच्या काकाचा मुलगा त्याच्यामध्ये कामाला आहे. तर ते अर्धी इन्फॉर्मेशन तो
आई शपथ एक टायमिंगला तर मी आता घाबरलोच. आई शपथ बोलू एक माणूस कसं काय उभा समोर, तुम्हाला दाखवते. पॅन्ट आणि शर्ट ही बघा मांडवाला लावली, टरकली माझी. कोण नाही बोलणार हा माणूस आहे. मोबाईलमधून थांबो, 1 मिनिट थांबा. हां आता दिसत असेल तुम्हाला. ऐसे जंगलों के जगह पे ऐसा मतलब इल्युस्ट्रेशन काय बोलताय त्याला, हॅल्युसिनेशन झाला तर अशी फाटते. बाकी आपला मित्र येऊ दे, मित्र आल्यावरती जाऊ कसा तरी. मी तर थांबूया जरा, रेस्ट करूया. मच्छरी बघा बाई, मच्छरी अशा ठिकाणी मच्छरी बारक्या टांबूस जास्त असतात. तर त्या स्पॉटला जाण्यासाठी आम्ही जवळपास इथं अजून 7 ते 8 मिनिटं थांबलोय आणि मित्र येईल त्याला 10 मिनिटं जातील. बघूया. आता इथून क्रॉस करायचं आहे फक्त. हे कमी जाते पहिला आता जावाचं म्हणजे तो समजा नाही. वर्षी जा पाय ठेवून जा. क्या गुंडा बनेगा रे तू, डर के आगे जीत है. हा ॲलन तू खालून जा. हा कसा काय घुसणार आता ह्याच्यातून. अखिलेश तुटलेली आहे ना, एक नाव करेल टडन 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 टडन. 3.5 कोटीचा खर्च असते. नुकसान भरपाई देणार मला. बिलकुल नुकसान नाही झाली एकदम. तर असा एक आपली काय बोलतात त्याला, हा माकड बघू शकता, हा काय कुठं पण चढू शकता एकदम इझी. कारण 5च्या ब्लॉग मध्ये पण काही नासधूस नव्हती केली, पण चपला आणि बाबा दमलेला कधी भाई. तो ब्लॉग तर डेंजरस आहे एकदम, लय भारी. तो टाकीन आज किंवा उद्या टाकीन. बघू शकता रस्ता कसा आहे आता. जरासा इथं जरासा खराब आहे. इथं ही पाणी साचलंय, तला झालाय. कारण आम्ही या टायमिंगला इथे येत नाही कधी, पण आता दाखवायचाच होता म्हणून आलो. काहीतरी गेला मेंढक. तर तुम्ही असा फायनली गाईज व्ह्यू बघू शकता. लय भारी सॉलिड शेत लावलीन. बोलू ना, जर इतना रस्ता असता तर इतना पॅक लावलीन शेत आहे. कसं वाटतंय आधी आपला, जरी कधी मन तर दुखत नाही आपला, पण आपण नेहमी इथं हलकं व्हायला येतं का नाही. म्हणजे कितीतरी टेन्शन आम्हाला कधी येईच नाही, पण बरं वाटतंय. तुला कसं वाटलं? रिएक्शन काय, रिएक्शन जस्ट देतोय दोन बिल वाद बाबा. हत्तीची गाठ बघली आणि वा. उतना 18+ नाही होणे काय आपण को. तर तुम्हाला ताडाची धारा दाखवते थांबा. ही ताडाची धारा आहेत आणि आज शेती लावली. तर इथं काय जास्त वेळ आपल्याला थांबून द्यायचं नाही. मी काय बोलते भाई, आपल्याला इथं जास्त वेळ थांबून देणार नाही. ते खालती बसले नाही, ते वरडत होते येताना. तर काय नाही तिथे आईचा त्यांच्या भाजीपाला कांदा मुला. हा चला थोडा वेळ बसूया आपण. बसूया जरा विश्रांती करूया. इथं काय, इथं ना योच हाच मेन स्पॉट. इथंच बसतो आम्ही, इथंच येतो गाईज. इथंच आम्ही थंडा वगैरे घेऊन येतो आणि इथंच बसलेलो असतो. नवीन या मागच्या ब्लॉग मध्ये हे कोंबडे दाखवलेले, अनिकेतने आपल्याला माहिती दिलेली त्याच्याबद्दल थोडीफार. तुम्हाला कॅमेराची क्वालिटी दाखवते. सॅमसंग अल्ट्रा 23 आहे ना, 22 अल्ट्रा. याची बघा झूम बघा. ही बोट आहे आणि बोटीवरचं नाव दिसेल आता. नो स्मोकिंग दिसतंय? हो दिसतंय ना. तर ती बोट किती लांब आहे बघा. माझ्यामध्ये पण दाखवतंय, पण माझ्यामध्ये काय एवढा झूम नाही होणार, पण क्वालिटी व्हिडिओ येणार. सॅमसंग दिसेल का त्याच्यावर? आपण पण जाऊ शकतो तिथपर्यंत. हा आता थांबा, क्लिअर करते मी. दिसते तर हे नाही एवढा गाईज. आपला त्याचा 100x आहे आणि आपला 15x आहे. तो 15x किती जाते माझा बघू शकता तुम्ही. आणि आपण चला बघूया आता, खालती उतरूया. हे फोटो वगैरे काढतात. तर शेतीचं हे दाखवतोय. खालती उतरायचा प्रयत्न आमचा आहे. हे या रे बाबा नो, बघू शकता असा तुम्हाला नजारा कुठं बघायला भेटेल. ही साईडला शेती आणि समुद्र.
कसं वाटतंय भाई शेतावर आलास तू? कडक वाटतंय. जमला काय करायचं, जाऊ ते साईडला, पाय लिपतीन खाली फुकट. काय कसं काय निघते बघ चल, हा? जात असशील तर जातो आरामात. हा बोला आहे पाऊस नाही पडला. तोच बोललो मी. बघ जाशील आता, गेला अर्ध्यापैकी तू, उरी मार. चला. आहे ना बोरीचा काटा काही आहे. सबसे बड़ा चॅलेंजिंग मेरे को है भाई. रील्स शूट करायचा प्रयत्न भाईचा. पुढं हो. हे नको नको. कम बॅक. चला मी पण करते तसंच. कम बॅक. हे पकडे. लय भारी आहे. तर भाई कसं येते, आम्हाला याचं टेन्शन असते मेन. ओय गेला गेला. जर पडला असता तर लिपला किती असता भाई. तर मी काय बोलतोय, आता हा एक्सप्लोर करून झालाय आपला. अजून एक पॉइंट आता थांबाचा नाही. स्लीप होत आहे. जिंदगी में रुका तो रुका. फोटो काढतोस का? फोटो काढते, पण तुला काय मिसिंग नाही वाटत डोंगरावर? धबधबा काय केलंय माहितीये काय? वरती बोलतोय पॅक केलाय बोलतोय. केलाय. जर तो ओव्हरफ्लो झाला टच येतोय करून मी वाय केलाय. बघला नाही स्वतः जाऊन ना 100% पॅक केला पाहिजे. आवऱ्यान वावता असतंय तो. तुला जर तिकडची लोकेशन भेटली आपल्याला जावं, म्हणजे रस्ता बिस्ता माहिती आहे वेदांना? तुला माहिती आहे अख्खा डोंगर माहिती आहे वेदांतला. बघूया ती ट्रिप आपण, मला वाटते सांगू कधी प्लॅन करायची आधी. पावसाळ्यात नको. नको रिस्की आहे. पावसाळ्यात नको. दिवाळी झाली ना. हार्ट शेपचा तला आहे वरची. हार्ट शेप. हार्ट शेपचा तला म्हणजे लहू. लहू राज बोलले राज. बघूया तेव्हा दिवाळीच्या नंतर जाऊ. दिवाळीच्या नंतर 1-2 महिना होईल ना, कारण ती घास आहे आपली, ही आता हिरवी आहे आणि ही नंतर अशी हे होते, ब्राऊन होते. ब्राऊन म्हणजे गोल्डन होते, तर त्याच्यामध्ये जायला मजा नाही. यहाँ पे कोशिश आप देख सकते हो, मैन वर्सेस वाइल्ड. और आज चला, भाईच्या पायाला इंजरी झाली. भाई दाखव काय झाला. आईच्या गावात हे बघा 2 डॉट बघू शकता तुम्ही. एकच नाही 2 आहेत. इथं एक इथं एक. कोबरा चावलाय त्याच्या पायावर. आया आया आई काय नाही. एक फक्त ती काय बोलतात त्याला, तार असते ना ती आपण लावतो वारंगाला, गंजलेली. आता याचे इंजेक्शन मारायला जावं लागेल. इंजेक्शन मारताना मी बोललो ना 3.5 कोटीचा खर्च असते, आणि गेल्या वरती पण झालेला आणि यावेळी पण होणार होता. तो इंजरी होतच असते आपली, तर ती काही कॉमन गोष्ट आहे आमच्यासाठी. चला तर गाईज, आता स्पॉट झाले सर्व आपले, आणि भाईच्या पायाला तार लागली ना, त्या तारीचा इलाज करण्यासाठी आपण आता इंजेक्शन मारायला जाऊ 1 टीटीचा. आणि वाढले 3, 3:30-4ला इन्व्हर्टरवाला येणार आहे. भेटूया चला डायरेक्ट बाईक वरतीच. तर जाता जाताना आपल्याला बैल दिसलेत बघा. होता है. आर यू ओके? तू एकदम फाईन. पायाला लागलेला असून तरी पण फाईन. साप चावलाय मला, कोबरा. या आधी मी तिथं नेला मला मुद्दाम म्हणून नेला. मी केस करणार आहे आता. आरामात आहे ना, तर परशील परत. येण्यासारखा हे तर आम्ही गाड्या लावलेल्या, आणि आता जेसीबीनी काहीतरी आधी एक केबिन आहे ना ही. हो, केबिनचा केबिनचा स्केलेटन आहे. तुम्हा साचा. हा चल चल, बाय बाय. चला तर याच्या इंजेक्शन म्हणून आपण घरी जाऊ. इन्व्हर्टर जाऊया चला. चल फास्ट जाऊ. फायनली गाईज आलेला आहे आपला इंदिरा गांधी हॉस्पिटल. डायरेक्ट साहेबासारखी गाडी. तर चला फायनली याच्या आपण इंजेक्शन मारलाय. बोचावरती ना, हातावरती मारलाय. जाता जाताना अजून एक व्हिडिओ बनवता. पप्पा येऊ बाई, वाईन शॉप बघ, बिअर शॉप आहे. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नाही करत नाही म्हणून ॲलन दारू पित आहे. मी नाही पी. तर लाईक आणि शेअर करा. बाकी काय आहे, जिंदगी पाणी पाणी.